Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 9.1 of chapter number 9 discount and commission from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 55 वर प्रॅक्टिस सेट 9.1 दिलेला आहे. यामध्ये टोटल 8 क्वेश्चन्स आहेत. हे सगळे क्वेश्चन्स अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे आहेत ते आपण अभ्यासणारच आहोत. पण त्याही आधी टेक्स्टबुक मध्ये हा चॅप्टर स्टार्ट झाल्यावर लगेचच लेट्स रिकॉल या सेक्शन मध्ये आपल्याला काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत. आधी आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह करूयात आणि मग आपल्या प्रॅक्टिस सेट मधील क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. हे पहा काय दिलेलं आहे, राईट द अप्रोप्रिएट नंबर्स इन द फॉलोइंग बॉक्सेस. काही बॉक्सेस आपल्याला इथे दिलेले आहेत आणि तिथे अप्रोप्रिएट नंबर्स आपल्याला फिल करायला सांगितलेले आहेत. सो फर्स्ट नंबरला दिलेले आहे 12/100, बॉक्स दिलाय, पर्सेंट रेट केलाय, त्यानंतर इज इक्वल टू बॉक्स दिलाय आणि हे पर्सेंटेजचं सिम्बॉल इथे यूज केलेलं आहे. आता या प्रकारचे क्वेश्चन्स आपण क्लास 7 मध्ये असताना सॉल्व्ह केलेले आहेत. पर्सेंट चा काय अर्थ होतो? पर सेंट, सेंट म्हणजे 100, प्रत्येक 100 मागे पर सेंट. आता इथे डिनॉमिनेटर मध्ये 100 आलेला आहे आणि न्यूमरेटर मध्ये 12 आहे. म्हणजेच काय आहे की प्रत्येक 100 च्या मागे 12. ओके, प्रत्येक 100 वर 12. सो इथे डिनॉमिनेटर मध्ये 100 आलं की लगेचच आपण असं म्हणू शकतो की 12%. 100 म्हणजे काय? सेंट. सो 12%. मग इथे फर्स्ट बॉक्स मध्ये येणार 12% आणि आता पर्सेंटचं काय सिम्बॉल आहे तर हे, आणि या बॉक्स मध्ये आपण पुन्हा राईट करणार 12. आलं लक्षात? पाहिलं किती इझी आहे. सेकंड नंबरला दिलेले आहे 47%. आता 47% ला कशा प्रकारे राईट करणार? हे काय साइन आहे? पर्सेंटचं साइन आहे, बरोबर. आणि पर्सेंट म्हणजे काय? सेंट म्हणजे 100, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो 100 येणार डिनॉमिनेटर मध्ये आणि 100 वर किती? 47. 47%. 47%. नेक्स्ट पाहूयात 86%. इथे काय येणार? आता तुम्ही इझिली सांगणार आता इथे, ओके नाही? 86 आहे आणि पर्सेंट आहे, पर्सेंट म्हणजेच 100. सो डिनॉमिनेटर मध्ये 100 येणार आणि न्यूमरेटर मध्ये 86. नेक्स्ट पाहूयात 4% ऑफ 300 इज इक्वल टू 300 इंटू न्यूमरेटर मध्ये ब्लँक, डिनॉमिनेटर मध्ये ब्लँक इज इक्वल टू ब्लँक. आता हे कसं सॉल्व्ह करणार? हे पहा, फार इझी आहे. 4% म्हणजे काय? आता तुम्ही इझिली सांगू शकता. 4% म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये येणार 100 आणि न्यूमरेटर मध्ये येणार 4. 4%. ऑफ म्हणजे काय? ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि हे 300. 4% ऑफ 300. आता चला सॉल्व्ह करा. हे इथे 2 झिरोज आणि इथे 2 झिरोज कट होऊन जाणार, ओके नाही? आता इथे न्यूमरेटर मध्ये काय शिल्लक राहिलं? 4 इंटू 3. आता हे पहा 300चा काहीच डिनॉमिनेटर नाहीये म्हणजे 1 असतं असं आपण समजतो, ओके नाही? आणि न्यूमरेटरला न्यूमरेटर बरोबर मल्टिप्लाय करत असतो, डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर बरोबर मल्टिप्लाय करत असतो. हे तुम्हाला आता माहित आहे. त्यामुळे इथे आपण 4 इंटू 3 करत आहोत. सो 4 इंटू 3 किती झालं? 12 झालं, ओके नाही? सो इथे काय आन्सर आलं आपलं? 12. 4% ऑफ 300 म्हणजे किती? 12. ओके. आता इथे बॉक्सेस आपण फिल करूयात. 300 इंटू काय करणार आपण? 4% म्हणजे 4%. ओके, न्यूमरेटर मध्ये 4, डिनॉमिनेटर मध्ये 100 आणि हे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला काय आन्सर मिळालेला आहे? 12. सो ते इथे आपण राईट करूयात. पाहिलात किती इझी आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, 4% ऑफ 300 म्हणजेच किती? तर 12. ओके, 4% ऑफ 300 म्हणजे 12. आता एक एक्झाम्पलने आपण समजून घेऊयात. मी काही बँगल्स इथे घेतलेले आहेत. हे पहा, या बँगल्स घेतल्या मी आणि या बँगल्सची MRP आहे 300 रुपीज. MRP म्हणजे काय? मॅक्झिमम रिटेल प्राइस. MRP आहे 300 रुपीज आणि यावर, या बँगल्सवर म्हणजेच या 300 वर मला काही डिस्काउंट मिळालेला आहे. किती? तर 12 रुपीजचा. म्हणजेच किती? तर 4%. 12 रुपीज इतका डिस्काउंट म्हणजेच 4% इतका डिस्काउंट मला या बँगल्सवर मिळालेला आहे. म्हटल्यावर मला या बँगल्स कितीला पडणार? विचार करा जरा. हे पहा 300 रुपीजच्या या बँगल्स आहेत, मला डिस्काउंट मिळालेला आहे 12 रुपीज. मग सेलिंग प्राइस काय झाली या बँगल्सची? कितीला पडणार मला या बँगल्स? तर 300 रुपीज मधून मी 12 रुपीज सबट्रॅक्ट करणार, ओके नाही? 300 मधून 12 रुपीज सबट्रॅक्ट केले 288. मला या बांगड्या विकत घेण्यासाठी आता 288 रुपीज द्यावे लागतील. ओरिजिनल प्राइस काय आहे? 300 रुपीज आणि
सेलिंग प्राइस काय झाली याची 288 रुपीज. कळालं तुम्हाला? आता आपण ऑनलाईन शॉपिंग पण बऱ्याचदा करत असतो. आता तर खूप मोठे सेल्स चालू आहेत दसऱ्याचे, हो की नाही? दसरा, दिवाळी या सीझन्स मध्ये खूप सेल असतात ऑनलाईन. मग त्या ऑनलाईन सेलवर सुद्धा अशा प्रकारे आपल्याला दिलेलं असतं की MRP एखाद्या वस्तूची दिलेली असते, त्यावर 20% डिस्काउंट, 50% डिस्काउंट, काही काही ठिकाणी तर 90% डिस्काउंट, 80% डिस्काउंट अशा ऑफर्स देऊन वस्तू विकल्या जातात. म्हणून इथे आपण आता अभ्यास करत आहोत की पर्सेंट म्हणजे काय. एखाद्या अमाऊंटवर 20% तुम्हाला डिस्काउंट मिळाला म्हणजेच नक्की आपल्याला किती रुपीज कमी द्यावे लागणार आहेत, मग सेलिंग प्राइस काय झाली त्या आयटमची, हे सगळं आपण आता या चॅप्टर मध्ये अभ्यासणार आहोत. आता हे पहा, इथे काय दिलेलं आहे, 15% ऑफ 1700. आता मला हे सॉल्व्ह करून दाखवा बरं, कशा प्रकारे करणार. इथे जसं केलं त्याच प्रकारे 15% म्हणजे काय, 100 वर 15 रुपीज, ओके नाही. 15% ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साइन लगेच देऊन टाकायचं. 1700. चला सॉल्व्ह करा. हे 2 झिरोज इथे हे कट होऊन जाणार आणि 15 into 17 मल्टिप्लिकेशन करा. हे पहा काय प्रोडक्ट मिळतं, 255. सो इथे काय आन्सर आलेला आहे आपलं 255. 1700 चा 15% म्हणजे किती, तर 255. ओके. जर एखादी वस्तू 1700 रुपीजला असेल आणि त्यावर 15% डिस्काउंट आपल्याला दिला म्हणजेच आपल्याला किती रुपीजचा डिस्काउंट मिळालेला आहे, 1700 रुपीजचा 15% म्हणजेच 255. मग आपल्याला किती पैसे द्यावे लागतील, ऍक्च्युअल MRP 1700 रुपीज, 255 इतका डिस्काउंट मिळाल्यानंतर आपल्याला 1700 रुपीज मधून 255 सबट्रॅक्ट करावे लागतील आणि जे आन्सर येईल ते काय होणार आहे, आपली सेलिंग प्राइस असणार आहे. तेवढे पैसे आपल्याला ती थिंग विकत घ्यायला द्यावे लागतील. सो हे पहा, आता इथे हे ब्लँक्स आपल्याला फिल करायचे आहेत ना. आता इथे आपण सेम केलेलं आहे, फक्त इथे देताना त्यांनी उलट दिलंय. 1700 आधी राईट केलेलं आहे, मग मल्टिप्लिकेशन आणि 15% म्हटल्यावर 15/100 अशा प्रकारे राईट करायचे आपल्याला. आन्सर काय आलेला आहे 255. ओके, कळाली इतकी गोष्ट. चला आता पुढे समजून घेऊयात. हे पहा, ही एक बॅग आपण विकत घेतोय. ऍक्च्युअल प्राइस म्हणजेच MRP काय आहे 3000 रुपीज आणि या 3000 रुपीज वर डिस्काउंट मिळालेला आहे आपल्याला 300 रुपीजचा. 300 रुपीज म्हणजेच 10% डिस्काउंट मिळालेला आहे. तुम्ही काढून पहा 3000 रुपीजचा 10% म्हणजे किती, तुम्हाला आन्सर मिळेल 300 रुपीज. काढून बघा, मज्जा येणार आहे तुम्हाला, गंमत वाटणार आहे. अरे 3000चा 10% म्हणजे किती, कसं फाइंड आउट करणार. तर 10% म्हटल्यावर 10/100 into 3000 आणि मग सॉल्व्ह केल्यावर तुम्हाला आन्सर मिळेल 300 रुपीज. ओके. सो 3000 वर 300 रुपीजचा डिस्काउंट तुम्हाला मिळालेला आहे म्हटल्यावर या बॅगची सेलिंग प्राइस काय झाली, 3000 मधून 300 रुपीज सबट्रॅक्ट केल्यानंतर 2700 रुपीज या बॅगची सेलिंग प्राइस झाली. लक्षात आलं तुम्हाला. MRP आणि सेलिंग प्राइस प्रत्येक आयटमवर, बॅग म्हणा किंवा बेडशीट घ्या, बेड घ्या, तुम्ही काहीही वस्तू घ्या, त्यावर MRP ही राईट केलेली असते आणि त्या MRP वर आपल्याला डिस्काउंट मिळत असतो आणि जो डिस्काउंट मिळतो त्याच्यावर ठरत असते सेलिंग प्राइस त्या वस्तूची. आता इथे ही बॅग 3000 रुपीजला आहे, 3000 वर 300चा डिस्काउंट आपल्याला मिळालेला आहे म्हणून या बॅगची सेलिंग प्राइस काय झालेली आहे 2700 रुपीज. आता MRP लाच मार्क्ड प्राइस असं सुद्धा म्हटलं जातं. आता तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह कराल तेव्हा प्रत्येक ठिकाणी MRPच्या ऐवजी मार्क्ड प्राइस असं राईट केलेलं असणार आहे. सो MRP म्हणजेच मार्क्ड प्राइस. आता हे पहा, जर मार्क प्राइस आपल्याला दिलेली आहे आणि डिस्काउंट आपल्याला दिलेला आहे की या मार्क प्राइस वर तुम्हाला इतका इतका डिस्काउंट मिळालेला आहे, मग सेलिंग प्राइस आपण कसं फाइंड आउट करणार, तर मार्क प्राइस मायनस डिस्काउंट करणार, मग आपल्याला सेलिंग प्राइस मिळणार की नाही. येते लक्षात. सेलिंग प्राइस आपल्याला कशी मिळते, तर मार्क प्राइस मधून डिस्काउंट सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला सेलिंग प्राइस मिळत असते. आता एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला मार्क प्राइस, डिस्काउंट, सेलिंग प्राइस म्हणजे काय या सगळ्यांचा अर्थ कळालेला आहे. मग क्वेश्चन मध्ये जर तुम्हाला या तिन्ही गोष्टींपैकी कोणत्याही 2 गोष्टी जर तुम्हाला दिल्या तर तिसरी गोष्ट फाइंड आउट करता येणार आहे इझिली. हे पहा, आता एखाद्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला डिस्काउंट दिलेला आहे आणि सेलिंग प्राइस दिलेली आहे, मार्क प्राइस किती असेल ते विचारलं तर कशा प्रकारे तुम्ही फाइंड आउट करणार. तर हे पहा, काय करणार तुम्ही,
आपल्याला मार्क प्राइस विचारलेलं आहे की नाही, डिस्काउंट आणि सेलिंग प्राइस क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. मग आपण काय करणार, मार्क प्राइस इथे ऍज इट इज ठेवणार, डिस्काउंटला पाठवणार आपण इक्वल टू च्या राईट हँड साईडला. बरोबर. सो मार्क प्राइस इज इक्वल टू, डिस्काउंटचं साइन आहे मायनस इथे, जेव्हा तो त्याची साईड चेंज करेल तेव्हा काय होणार, प्लस. सो सेलिंग प्राइस प्लस डिस्काउंट. आलं लक्षात. मार्क प्राइस जर विचारलं तर आपण अशा प्रकारे राईट करणार. आता तुम्हाला डिस्काउंट विचारला, क्वेश्चन मध्ये मार्क प्राइस दिलेली आहे, सेलिंग प्राइस दिलेली आहे आणि डिस्काउंट विचारला की डिस्काउंट किती असेल, तर तुम्ही कशा प्रकारे फाइंड आउट करणार. तर हे पहा, डिस्काउंट फाइंड आउट करायचंय की नाही, मग डिस्काउंटला एकट्याला आपण इकडे ठेवणार, सेलिंग प्राइसला इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला पाठवून देणार. सो लेफ्ट हँड साईडला ऑलरेडी मार्क प्राइस आहे, सो मार्क प्राइस मायनस सेलिंग प्राइस. आता इथे मायनस कसं काय आलं, कारण सेलिंग प्राइसचं साइन इथे प्लस आहे, तो जेव्हा इक्वल टूचा साईड चेंज करेल, राईट हँड साईडचा लेफ्ट हँड साईडला जाईल तेव्हा तो त्याची साइन चेंज करणार, म्हणून इथे मायनस. सो मार्क प्राइस मायनस सेलिंग प्राइस इज इक्वल टू डिस्काउंट. आलं लक्षात. आता हे सगळे फॉर्म्युले लक्षात ठेवायची तुम्हाला काहीच गरज नाहीये. एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, कोणता, तर हा सेलिंग प्राइसचा. काय आहे फॉर्म्युला, सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्क प्राइस मायनस डिस्काउंट. सेलिंग प्राइस जर आपल्याला फाइंड आउट करायची असेल, हे पहा, सेलिंग प्राइस जर आपल्याला फाइंड आउट करायची असेल तर आपल्याला काय करावं लागतं, एमआरपी मधून म्हणजेच मार्क प्राइस मधून डिस्काउंट मायनस करावा लागतो. सो हा आहे फॉर्म्युला सेलिंग प्राइस फाइंड आउट करण्याचा. हा फॉर्म्युला तुम्ही लर्न करायचा आहे. हा फॉर्म्युला लर्न झाला की या फॉर्म्युलावरून तुम्हाला काहीही विचारलं तरी तुम्हाला फार इझिली फाइंड आउट करता येणार आहे. आय होप आता इथे तुमची बेसिक जी कन्सेप्ट आहे ती क्लिअर झाली असेल. आता आपण आपला प्रॅक्टिस सेट 9.1 मधील फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. इफ मार्क्ड प्राइस 1700 रुपीज, सेलिंग प्राइस 1540 रुपीज, देन फाइंड द डिस्काउंट. आता पहा किती इझी क्वेश्चन आहे. फर्स्ट क्वेश्चन हा आपला, मार्क प्राइस दिलेला आहे, सेलिंग प्राइस दिलेली आहे, डिस्काउंट फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. क्वेश्चन मध्ये काय काय गिवन आहे त्याआधी आपण राईट करूयात. मार्क प्राइस गिवन आहे 1700 रुपीज आणि सेलिंग प्राइस गिवन आहे 1540 रुपीज. आता डिस्काउंट फाइंड आउट करायला सांगितलेला आहे त्यांनी आपल्याला. सो फॉर्म्युला आपण कोणता लर्न केलेला आहे, मी कोणता लर्न करायला सांगितला होता, सेलिंग प्राइस वाला, हो की नाही. सेलिंग प्राइस वाला फॉर्म्युला तुम्ही लर्न केला की त्या फॉर्म्युलावरून तुम्ही काही फाइंड आउट करू शकता, मार्क प्राइस पण फाइंड आउट करू शकता, डिस्काउंट पण फाइंड आउट करू शकता. सो काय होता तो फॉर्म्युला, सांगा बरं मला. बाय युझिंग द फॉर्म्युला, येस, सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्क प्राइस मायनस डिस्काउंट. व्हेरी गुड, नाईस. आता आपल्याला फाइंड आउट काय करायला सांगितलंय, डिस्काउंट. आपल्याकडे काय काय आहे, मार्क प्राइस आहे आणि सेलिंग प्राइस आहे. बरोबर. सो हे पहा, डिस्काउंट फाइंड आउट करायचंय की नाही, मग डिस्काउंटला आपण काय करूयात, इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला घेऊन जाऊया. आपल्याला डिस्काउंट फाइंड आउट करायचंय. सो इथे मायनस आहे की नाही, इकडे जाईल तेव्हा प्लस होऊन जाणार. सो डिस्काउंट इज इक्वल टू, आता सेलिंग प्राइसला आपल्याला कुठे पाठवायचं आहे, इक्वल टू च्या, येस, व्हेरी गुड, राईट हँड साईडला. हो ना, राईट हँड साईडला ऑलरेडी मार्क प्राइस आहे. सो मार्क्ड प्राइस ऍज इट इज राईट करूयात आणि सेलिंग प्राइसला इकडे पाठवूयात, इक्वल टू च्या राईट हँड साईडला. इथे प्लसचं साइन आहे सेलिंग प्राइसचं, इकडे गेल्यावर मायनस होणार. सो मायनस सेलिंग प्राइस. ओके, आता या प्राइस सबस्टिट्यूट करूया. तिथे मार्क प्राइस 1700 रुपीज आणि सेलिंग प्राइस 1540 रुपीज. सबट्रॅक्शन करा. हे पहा, सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतं 160 रुपीज. सो इथे राईट करूयात 160 रुपीज. काय आला, आपला डिस्काउंट आलेला आहे. सो फायनल आन्सर इथे कशा प्रकारे राईट करणार आपण, द डिस्काउंट इज 160 रुपीज. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 2, इफ मार्क्ड प्राइस 990 रुपीज अँड पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट इज 10, देन फाइंड द सेलिंग प्राइस. क्वेश्चन व्यवस्थित रीड करा, समजून घ्या काय काय दिलेलं आहे. मार्क्ड प्राइस दिलेली आहे, इथे राईट करूयात. मार्क प्राइस दिलेला आहे 990 रुपीज अँड पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट इज 10. आता इथे 10 रुपीजचा डिस्काउंट नाही दिलेला त्यांनी, काय दिलेला आहे, पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट. सो डिस्काउंट किती आहे, 10 नाहीये, फक्त काय आहे, 10% आहे. सो इथे राईट करूया, डिस्काउंट किती आहे, 10% आहे. देन फाइंड द सेलिंग प्राइस. आता इथे आपल्याला सेलिंग प्राइस फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. मग काही काही मुलं काय करतील, चला सेलिंग प्राइसचा आपल्याला फॉर्म्युला लक्षात आहे की नाही, सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्क प्राइस मायनस डिस्काउंट. 990 मधून 10 सबट्रॅक्ट करून टाका. नाही, असं नाही करायचं, ओके नाही. काय दिलेलं आहे इथे आपल्याला, डिस्काउंट पर्सेंटेज मध्ये दिलेला आहे, हो ना. 990 वर 10% डिस्काउंट आहे.
मग आधी आपल्याला काय करावं लागेल, 990 चा 10% म्हणजे किती रुपीज ते फाइंड आउट करावं लागणार. मग आपल्याला सेलिंग प्राइस फाइंड आउट करता येणार आहे. तर चला आधी आपण फाइंड आउट करूयात की 990 रुपीजचा 10% म्हणजे किती. कशा प्रकारे आपण फाइंड आउट करतो, डिस्काउंट इन रुपीज. 990 रुपीजचा 10%, हो की नाही. मग कशा प्रकारे राईट करणार, इथे फॉर्म्युला काय आहे, मार्क प्राइस इंटू डिस्काउंट. काय आहे फॉर्म्युला, मार्क प्राइस इंटू डिस्काउंट. सो 990 इंटू डिस्काउंट किती आहे 10%. 10% म्हणजे आपण कशा प्रकारे राईट करतो, पर्सेंट म्हणजे पर 100, ओके नाही, पर 100 10 रुपीज. सो 10/100. आता हा झिरो कट होणार, हा झिरो कट होणार. रिमेनिंग काय आहे 99 इंटू 1. 99 इंटू 1 किती झालं, 99 ओनली. सो 99 रुपीज इतका डिस्काउंट आहे. आता टेक्स्टबुक मध्ये सेम क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या काही वेगवेगळ्या डिफरंट मेथड्स दिलेल्या आहेत. आपण त्या मेथड सुद्धा समजून घेणार आहोत, पण ही मेथड खूप इझी आहे, त्यामुळे ही मेथड मी तुम्हाला आधी सांगत आहे. टेक्स्टबुक मध्ये जी दिलेली आहे ती आपण समजून घेतच आहोत नंतर ना. तुम्ही कोणत्याही मेथडने तुमचा आन्सर सॉल्व्ह केलं तरी चालणार आहे. कंडिशन काय असते की तुम्ही ते आन्सर फाइंड आउट करते वेळी प्रत्येक स्टेप व्यवस्थित राईट करताय का, फॉर्म्युला व्यवस्थित राईट करताय का, आणि तुमचं जे फायनल आन्सर आलेलं आहे ते करेक्ट आहे का हे चेक करूनच तुम्हाला मार्क्स दिले जातात. बरोबर. सो तुम्ही कोणतीही मेथड यूज करा, फक्त तुमचा आन्सर आणि ज्या तुम्ही स्टेप्स राईट करत आहात त्या व्यवस्थित असल्या पाहिजेत, मग तुम्हाला फुल मार्क्स मिळणारच आहेत. हे पहा, आता डिस्काउंट इन रुपीज आपण फाइंड आउट केलं. 990 चा 10% म्हणजे 99 रुपीज. आता आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे, सेलिंग प्राइस. सो सेलिंग प्राइस फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला काय आहे, सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्क प्राइस मायनस डिस्काउंट. सो मार्क प्राइस काय आहे 990 मायनस डिस्काउंट इन रुपीज आपण फाइंड आउट केलं ना 99. चला सबट्रॅक्ट करा 990 मधून. 990 मधून 99 सबट्रॅक्ट केल्यानंतर आन्सर आपल्याला मिळतं 891. सो राईट करूयात 891 रुपीज. सो सेलिंग प्राइस काय झाली 891 रुपीज. फायनल आन्सर राईट करूयात, द सेलिंग प्राइस इज 891 रुपीज. आता जसं की मी तुम्हाला सांगितलं की टेक्स्टबुक मध्ये दिलेली मेथड सुद्धा आपण समजून घेणार आहोत. चला तर मग समजून घेऊयात टेक्स्टबुक मध्ये कोणती दुसरी मेथड दिलेली आहे. हे पहा, मार्क प्राइस 990 रुपीज, त्यावर डिस्काउंट 10%. आता एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे की डिस्काउंट हा कायम मार्क प्राइस वरच दिला जातो, सेलिंग प्राइस वर दिला जात नाही. सो डिस्काउंट कायम मार्क प्राइस वर दिला जातो. सो इथे आपण राईट करून घेऊयात 10% डिस्काउंट इज गिवन ऑन मार्क प्राइस. 10% म्हणजे किती, आता हे पर्सेंटचं साइन आहे, हे आपल्याला जर नसेल द्यायचं तर आपण कशा प्रकारे राईट करतो 10/100, ओके नाही, म्हणजे 100 वर 10 रुपीज. सो इथे आपण राईट करूयात, देअरफॉर इफ मार्क प्राइस इज 100 रुपीज देन सेलिंग प्राइस इज 90 रुपीज. हे स्टेटमेंट तुम्हाला कळालं नसेल तर एक आपण छोटंसं एक्झाम्पल घेऊयात, त्याद्वारे आपण समजून घेऊयात. हे पहा, तुम्ही शॉपमध्ये गेलात, हे टॉय तुम्हाला आवडलं, याची मार्क्ड प्राइस और MRP 100 रुपीज आहे, यावर तुम्हाला शॉपकीपरने 10% डिस्काउंट दिला. आता 100 वर 10% म्हणजे किती रुपीज, तर ते आपल्याला फाइंड आउट करावं लागेल, ओके नाही. सो 100 चा 10%, सो 10% ला आपण राईट करतो 10/100. बरोबर. कितीचा 10%, तर 100 चा, म्हणून इंटू 100 केलं. आता हा 100 हा 100 कट होऊन जाणार, रिमेनिंग काय आहे 10. सो 100 चा 10% म्हणजेच 10 रुपीज. मग आता तुम्हाला शॉपकीपरला किती रुपीज द्यावे लागतील, 100 वर त्याने 10 रुपीज इतका तुम्हाला डिस्काउंट दिलेला आहे, म्हटल्यावर शॉपकीपरला तुम्हाला द्यावे लागतील 90 रुपीज. सो सेलिंग प्राइस कशी आपण फाइंड आउट केली, तर 100 मधून जो डिस्काउंट मिळालेला आहे 10% म्हणजेच 10 रुपीजचा, तो सबट्रॅक्ट केला आणि मग आता सेलिंग प्राइस या टॉयची झालेली आहे 90 रुपीज. आलं लक्षात, हे स्टेटमेंट कळालं आपण कशा प्रकारे इथे राईट केलेलं आहे. देअरफॉर जर मार्क्ड प्राइस 100 रुपीज असेल तर सेलिंग प्राइस किती असणार 90 रुपीज. आता जर डिस्काउंट 20% दिला 100 रुपीज वर, तर सेलिंग प्राइस किती असणार, हे पहा. मग 20% जर असला तर काय करणार आपण 20/100 इंटू 100, ओके. 100 कट होणार,
20 रुपीज. सो 20% 100चा म्हणजे किती 20 रुपीज म्हटल्यावर मग सेलिंग प्राइस काय होणार 100 मधून आपण 20 सबट्रॅक्ट करणार सेलिंग प्राइस होणार 80 रुपीज. आली गोष्ट तुमच्या लक्षात. सो हे पहा मार्क प्राइस 100 असेल तर सेलिंग प्राइस 90 रुपीज असणार. सो मग मार्क प्राइस आता इथे 990 रुपीज आहे मग सेलिंग प्राइस किती असणार त्यासाठी आपण घेऊयात एक्स. सो राईट करूया तिथे व्हेन मार्क प्राइस इज 990 रुपीज लेट द सेलिंग प्राइस बी एक्स. जर 100 रुपीज असेल तर सेलिंग प्राइस 90 रुपीज आहे. कधी जेव्हा डिस्काउंट 10% आहे तेव्हा हो ना. मग 990 मार्क प्राइस आहे मग सेलिंग प्राइसला आपण घेऊयात एक्स रुपीज. सो कशा प्रकारे राईट करणार इथं आता इथे 990 आणि इथे वरती न्यूमरेटर मध्ये एक्स. जर 990 मार्क प्राइस आहे तर सेलिंग प्राइस किती असणार एक्स असणार इज इक्वल टू 100 वर सेलिंग प्राइस काय आहे 90 रुपीज. हे आपण आताच पाहिलं कसं काय. आता हे आपण सॉल्व्ह करून घेऊयात. एक्स ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे म्हटल्यावर आपल्याला हा जो डिनॉमिनेटर मध्ये 990 आहे त्याला इक्वल टू च्या राईट हँड साईडला पाठवावं लागणार. चला तर मग सेंड करून देऊयात. सो एक्स इज इक्वल टू आता हा डिव्हिजन मध्ये आहे की नाही त्याची साईड जेव्हा तो चेंज करणार तेव्हा मल्टिप्लिकेशन मध्ये चेंज होणार. सो 90 मल्टिप्लाइड बाय 990 अपॉन 100. सॉल्व्ह करा. आता इथला हा एक 0 आणि हा एक 0 कट होणार मग हा 0 कट होणार. रिमेनिंग काय आहे 99 इंटू 9 99 इंटू 9 करा काय येतं आन्सर 891. सो एक्स ची व्हॅल्यू काय आली 891 आणि एक्स म्हणजे आपण काय घेतलं होतं सेलिंग प्राइस घेतलं होतं बरोबर. सो सेलिंग प्राइस काय झाली सेलिंग प्राइस झाली 891. द सेलिंग प्राइस इज 891. पाहिलं दोन्ही मेथड्स खूप इझी आहेत. तुम्हाला कोणती मेथड इझी वाटते ते तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. नेक्स्ट क्वेश्चन आहे इफ सेलिंग प्राइस 900 रुपीज डिस्काउंट इज 20% देन फाइंड द मार्क प्राइस. आता इथे लक्षात घ्या इथे काय काय दिलेलं आहे आपल्याला क्वेश्चन मध्ये तर सेलिंग प्राइस दिलेली आहे 900 रुपीज आणि डिस्काउंट दिलेला आहे 20%. पण हा जो 20% डिस्काउंट आहे तो कशावर दिलेला आहे मार्क प्राइस वर. मार्क्ड प्राइस आपल्याला दिलेली नाहीये मार्क प्राइस आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. लक्षात घ्या डिस्काउंट हा कायम मार्क्ड प्राइस वर दिला जातो सेलिंग प्राइस वर दिला जात नाही. त्यामुळे नेहमी क्वेश्चन व्यवस्थित रीड करायचा आहे. काय इन्फॉर्मेशन क्वेश्चन मध्ये दिलेली आहे आणि काय फाइंड आउट करायला सांगितलेले आहे ते आधी व्यवस्थित समजून घ्यायचे आहे. हे पहा सेलिंग प्राइस 900 रुपीज आहे डिस्काउंट आहे 20%. कशावर दिलेला आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे हो ना. म्हणजे मार्क्ड प्राइस काय आहे ते फाइंड आउट करायचं आहे. सो इथे आपण राईट करून घेऊयात 20% डिस्काउंट इज गिव्हन ऑन मार्क्ड प्राइस. आता इथे लक्षात घ्या 20% पर्सेंट म्हणजे पर 100 जो डिस्काउंट दिला जातो तो पर 100 दिला जातो हो की नाही पर्सेंट म्हणून आपण पर्सेंट असं म्हणतो. सो 20% म्हणजे पर 120 रुपीज. सो इथे राईट करून घेऊया देअरफॉर इफ मार्क प्राइस इज 100 रुपीज देन सेलिंग प्राइस इज 80 रुपीज. जर मार्क प्राइस 100 रुपीज असेल आणि 20% डिस्काउंट मिळाला तर सेलिंग प्राइस किती असणार आहे 80 रुपीज. आता हे कॅल्क्युलेशन कसं होतं हे आपण याआधी सुद्धा समजून घेतलेले आहे. पुन्हा एकदा समजून सांगते तुम्हाला. हे पहा हे एक टॉय आपण विकत घ्यायचं आहे आपल्याला. याची मार्क्ड प्राइस आहे 100 रुपीज. यावर जर 20% इतका डिस्काउंट आपल्याला दिला तर हे टॉय आपल्याला कितीला मिळेल सेलिंग प्राइस काय असणार आहे या टॉयची कसं फाइंड आउट करणार. तर हे पहा 20% ऑफ 100 हो ना 20% म्हणजे 20 अपॉन 100 कशावर आहे हा 20% तर 100 वर हो ना. 20% ऑफ 100 किती होतात 100 चे 20%. सो हे पहा आता हा 100 आणि हा 100 कट होऊन जाणार रिमेनिंग काय राहिलं 20. सो 100 चा 20% म्हणजे किती रुपीज झाले 20 रुपीज झाले हो ना. मग सेलिंग प्राइस काय असणार आहे तर काय करणार सेलिंग प्राइस फाइंड आउट करायला आपण 100 मधून 20 रुपीज सबट्रॅक्ट करणार. हे पहा 100 वर 20% डिस्काउंट म्हणजेच किती रुपीजचा डिस्काउंट मिळालेला आहे 20 रुपीजचा डिस्काउंट मिळालाय म्हटल्यावर ही वस्तू तुम्हाला कितीला मिळणार त्यासाठी आपण 100 मधून 20 सबट्रॅक्ट करणार किती राहिले 80 रुपीज. सो या स्टेटमेंटचा अर्थ तुम्हाला कळाला का की जर मार्क प्राइस 100 असेल आता याची मार्क प्राइस 100 होती आणि 20% चा डिस्काउंट
20% म्हणजे किती रुपीजचा डिस्काउंट मिळाला? 20 रुपीजचा डिस्काउंट मिळाला, हो ना. मग 100 मधून आपण 20 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना सेलिंग प्राइस काय झाली? 80 रुपीज झाली. सो लक्षात घ्यायचं आहे, कधीही कोणतीही वस्तू आपण जेव्हा विकत घेत असतो तेव्हा त्यावर जो डिस्काउंट दिला जातो त्याला आपण नेहमी कम्पेअर करतो कशाबरोबर? तर 100 पैकी किती. आता 10%चा जर डिस्काउंट असेल तर पर 100 मग किती? 30%चा डिस्काउंट असेल तर पर 100 किती? हे आधी आपण लक्षात घेतो. सो आता इथे 20%चा डिस्काउंट दिलेला आहे की नाही? 20%चा डिस्काउंट दिलेला आहे म्हणजे पर 100 ती वस्तू आपल्याला कितीला मिळणार आहे? 80 रुपीजला. ओके नाही, पर 100 20 रुपीज मायनस होत जाणार. का? कारण प्रत्येक 100 रुपीज मागे आपल्याला 20 रुपीजचा डिस्काउंट मिळालेला आहे. 20% डिस्काउंट याचाच हा अर्थ होतो. मग आता इथे आपल्याला मार्क प्राइस फाइंड आउट करायची आहे की नाही? या क्वेश्चन मध्ये सेलिंग प्राइस दिलेली आहे. मग आपण काय करूयात? मार्क प्राइसला एक्स म्हणूयात. सो लेट द मार्क प्राइस बी एक्स व्हेन सेलिंग प्राइस इज 900. जेव्हा सेलिंग प्राइस 900 असेल तेव्हा मार्क प्राइस आपण एक्स घेऊयात. आणि आपल्याला माहित आहे की प्रत्येक 100 मागे 20 रुपीजचा डिस्काउंट आहे म्हटल्यावर सेलिंग प्राइस जर ती वस्तू 100 ची असेल तर सेलिंग प्राइस 80 रुपीज होते, बरोबर. सो आपण काय करूयात? कम्पेअर करूयात याला आणि याला. सो कशा प्रकारे कम्पेअर करणार? जर मार्क प्राइस एक्स रुपीज आहे तर सेलिंग प्राइस किती? 900 रुपीज. आणि तीच सेम वस्तू जर मार्क प्राइस 100 रुपीज आहे तर सेलिंग प्राइस त्याची 80 रुपीज होते, बरोबर. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? जर सेलिंग प्राइस जेव्हा सेलिंग प्राइस 900 रुपीज आहे तर मार्क प्राइस किती असणार आहे? आपल्याला माहित आहे 20% डिस्काउंट म्हणजेच मार्क प्राइस 100 रुपीज आणि सेलिंग प्राइस 80 रुपीज. येते लक्षात? स्वतः हे कशा प्रकारे सॉल्व्ह करणार आपण? सो आता इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. 80 इंटू एक्स इज इक्वल टू 900 इंटू 100. एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. एक्स म्हणजे मार्क प्राइस आपण घेतलेला आहे. सो एकटा एक्स ला आपण इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला ठेवूयात आणि या 80 ला इक्वल टू च्या राईट हँड साईडला पाठवून देऊयात. इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे तो, इकडे जेव्हा त्याची साईड तो चेंज करेल तेव्हा डिव्हिजन मध्ये चेंज होणार. सो हे पहा कशा प्रकारे राईट करणार आपण. एक्स इज इक्वल टू च्या राईट हँड साईडला जे आहे ते ऍज इट इज आपण राईट करूया. सो 900 इंटू 100 आणि हा 80 आता त्याची साईड चेंज करणार आहे की नाही? सो डिव्हिजन मध्ये येणार 80. हा 0 गेला, हा 0 गेला. 2 4s are 8 and 2 5s are 10, राईट. आता या 4 ने 900 ला डिवाइड करूयात. 4 1s are 4, 4 2s are 8. 9 मधून 8 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहतो. सो 1 0 10 झाले इथे. पुन्हा 4 2s are 8. 10 मधून 8 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 2 रिमेनिंग राहतात. सो 2 0 20 झाले. 4 5s are 20. 2 2 5 इंटू 5. चला मल्टिप्लिकेशन करा. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय आन्सर येते? हे पहा, मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर येते 1125, 1125. सो एक्स इज इक्वल टू 1125. एक्स म्हणजे काय आपण घेतलेलं होतं? मार्क्ड प्राइस. सो मार्क्ड प्राइस काय आलेली आहे इथे आपली? 1125. अशा प्रकारे फायनल आन्सर तुम्ही या क्वेश्चन साठी राईट करायचे आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. The marked price of the fan is 3000 rupees. Shopkeeper gave 12% discount on it. Find the total discount and selling price of the fan. काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये की एका फॅनची मार्क्ड प्राइस आहे 3000 रुपीज. इथे आपण राईट करूयात मार्क्ड प्राइस 3000 रुपीज. शॉपकीपर गेव 12% डिस्काउंट ऑन इट. शॉपकीपरने 3000 वर 12% इतका डिस्काउंट दिलेला आहे. मग फाइंड आउट काय करायचं आहे? फाइंड द टोटल डिस्काउंट अँड सेलिंग प्राइस ऑफ द फॅन. 12% म्हणजे 3000 चे किती रुपीज? 12% म्हणजे किती रुपीज ते आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर सेलिंग प्राइस फॅनची फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. चला तर मग खूप इझी क्वेश्चन आहे. 3000 चे 12% म्हणजे किती ते कसे फाइंड आउट करतात? आपल्याला माहित आहे 12% ऑफ 3000 रुपीज. सो इथे आपण राईट करूयात डिस्काउंट इन रुपीज. हाऊ टू कॅल्क्युलेट डिस्काउंट इन रुपीज? मार्क्ड प्राइस इंटू काय करायचं आहे? डिस्काउंट करायचं आहे.
सो मार्क्ड प्राइस आहे 3000 रुपीज, डिस्काउंट किती दिलेला आहे 12%. 12% म्हणजे पर 100 12. सो 12/100. आता इथे हे दोन झिरोज कट होऊन जाणार. रिमेनिंग काय आहे 30 × 12. 30 × 12 किती येतं. सो हे पहा 0 ॲज इट इज आपण राईट करणार आणि 12 3 किती 12 3 36. सो 360 रुपीजचा डिस्काउंट इथे आपल्याला मिळालेला आहे फॅनवर. आलं लक्षात तुमच्या. 12% ऑफ 3000 रुपीज किती आहे 360 रुपीज. आता आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे सेलिंग प्राइस फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. सेलिंग प्राइस कशी फाइंड आउट करतात फॉर्म्युला आपला लर्न आहे. सेलिंग प्राइस हे पहा नाव by using the formula selling price is equal to marked price minus discount. डिस्काउंट किती आपण इथे फाइंड आउट केलेला आहे 3000 चा 12% म्हणजे 360 रुपीज. सो मार्क प्राइस आहे 3000 रुपीज आणि डिस्काउंट किती आहे 360 रुपीज. 3000 मधून 360 रुपीज सबट्रॅक्ट केल्यानंतर ना रिमेनिंग राहतात 2640 रुपीज. सो 2640 रुपीज काय झाली फॅनची सेलिंग प्राइस झालेली आहे. लक्षात आलं तुमच्या. मार्क्ड प्राइस 3000 रुपीज त्यावर 12% डिस्काउंट. 3000 चा 12% म्हणजेच रुपीज मध्ये आपण त्याला कन्वर्ट केलं 360 रुपीज. सो सेलिंग प्राइस फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करतो तर मार्क्ड प्राइस मधून डिस्काउंट जो आहे तो सबट्रॅक्ट करत असतो. सो 3000 मधून 360 रुपीज सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला फायनल आन्सर हे मिळालेले आहे 2640 रुपीज. इथे राईट करूयात आपले फायनल आन्सर. हे पहा द टोटल डिस्काउंट इज रुपीज 360 अँड द सेलिंग प्राइस ऑफ द फॅन इज 2640 रुपीज. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 5. द मार्क्ड प्राइस ऑफ अ मिक्सर इज 2300 रुपीज. A customer purchased it for 1955 rupees. Find percentage of discount offered to the customer. क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये की एक मिक्सर आहे त्याची मार्क्ड प्राइस आहे 2300 रुपीज आणि एका कस्टमरने तो परचेस केला म्हणजेच विकत घेतला कितीला तर 1955 रुपीजला. लक्षात आलं का तुमच्या. मार्क्ड प्राइस 2300 रुपीज. इथे राईट करूयात. मार्क्ड प्राइस काय आहे 2300 रुपीज आणि त्या कस्टमरने परचेस केला म्हणजे त्याला कितीला तर सेलिंग प्राइस काय मिळाली त्याला 1955 रुपीज. आलं लक्षात. सो सेलिंग प्राइस इथे दिलेली आहे 1955 रुपीज. फाइंड आउट काय करायला सांगितलेलं आहे पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट ऑफर्ड टू द कस्टमर. आता इथे कितीचा डिस्काउंट दिलेला आहे ते आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेले आहे. आता नुसतं डिस्काउंट विचारलं असतं तर आपण फार इझिली फाइंड आउट केलं असतं की कशा प्रकारे डिस्काउंट फाइंड आउट करतात. आपल्याकडे फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला तर सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्क प्राइस मायनस डिस्काउंट. बरोबर. या फॉर्म्युलावरून आपण डिस्काउंट फार इझिली फाइंड आउट करत असतो. आता इथे त्यांनी डिस्काउंट नाही विचारलेला आपल्याला डिस्काउंट पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट विचारलाय. ओके नाही. मग पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट फाइंड आउट करण्यासाठी आधी आपल्याला काय करावं लागेल कितीचा डिस्काउंट मिळालेला आहे ते फाइंड आउट करावं लागेल आणि मग तो डिस्काउंट म्हणजे किती पर्सेंट ते फाइंड आउट करावं लागेल. चला तर मग तुम्हाला तर माहितच आहे की डिस्काउंट कशा प्रकारे फाइंड आउट करतात. सो नाव बाय युजिंग द फॉर्म्युला सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्क प्राइस मायनस डिस्काउंट. आता डिस्काउंट फाइंड आउट करायचं ना आपल्याला. मग कशा प्रकारे हा फॉर्म्युला आपण चेंज करणार डिस्काउंटला घेणार इक्वल टू च्या राईट हँड साइडला. इथे मायनसचा साइन आहे ना इकडे गेल्यावर प्लस होऊन जाणार. इज इक्वल टू मार्क प्राइस ऍज इट इज आपण राईट करत असतो आणि इथे सेलिंग प्राइस ला आपण कुठे पाठवणार तर राईट हँड साइडला. इथे प्लस आहे इकडे गेल्यावर मायनस होणार. कळालं. आता पुढे चला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. मार्क प्राइस 2300 राईट मायनस सेलिंग प्राइस 1955 रुपीज. सबट्रॅक्शन करा. सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतं 345. सो 345 रुपीजचा डिस्काउंट त्याला मिळालेला आहे. पण 345 रुपीज म्हणजे किती पर्सेंट 2300 चे
ते आता आपल्याला फाइंड आउट करावं लागणार आहे. का? कारण क्वेश्चन मध्ये आपल्याला तेच विचारलेलं आहे, फाइंड पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट. त्यांनी आपल्याला डिस्काउंट नाही विचारला, पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट विचारलेलं आहे. पण त्यासाठी आपल्याला आधी डिस्काउंटच फाइंड आउट करावा लागतो. आता 2300 रुपीजचा ला 345 इतका डिस्काउंट मिळाला. मग 345 म्हणजे किती पर्सेंट ते आपण फाइंड आउट करूया. त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, तर हे पहा 2300 वर 345 इतका डिस्काउंट आहे. सो इथे आपण राईट करूयात, when marked price is 2300 rupees, the discount is 345 rupees. आता आपल्याला पर्सेंट मध्ये फाइंड आउट करायचं आहे. मग पर्सेंट याचा काय अर्थ होतो, पर 100 किती रुपीज, ओके नाही, पर 100 किती. सो जेव्हा 2300 रुपीज आहे तेव्हा त्याला डिस्काउंट 345 रुपीज आहे. मग जेव्हा 100 असेल तेव्हा किती असेल ते फाइंड आउट करायचंय, हो ना. आलं का तुमच्या लक्षात. सो इथे आपण राईट करूयात, इफ द मार्क्ड प्राइस इज 100, जर 100 असेल मिक्सरची प्राइस तर त्याला किती डिस्काउंट होईल ते फाइंड आउट करायचं, म्हणजेच आपल्याला पर्सेंट फाइंड आउट करता येणार आहे. तर हे पहा कशा प्रकारे येणार. मग मार्क प्राइस वर किती डिस्काउंट आहे, 345. सो डिस्काउंट अपॉन मार्क्ड प्राइस राईट करणार. आणि जेव्हा 100 मार्क प्राइस असेल तेव्हा x इतका डिस्काउंट असणार आहे. कारण आपण इथे घेतलेला आहे की लेट द डिस्काउंट बी ₹x जेव्हा 100 असेल तेव्हा. चला इक्वेशन आता इथे मांडूयात, कशा प्रकारे येणार. तर हे पहा, जेव्हा मार्क प्राइस 2300 रुपीज आहे तेव्हा डिस्काउंट किती आहे, 345 रुपीज. मग जेव्हा 100 असेल मार्क प्राइस तेव्हा डिस्काउंट किती असणार, x आपण घेतलंय. झालं, इक्वेशन मांडून झालं. आता इथे निम्म काम आपलं संपलेलं आहे. हे इक्वेशन सॉल्व्ह केलं की आपल्याला आपला आन्सर मिळणार आहे. आता काय करायचं, आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय. सो हे पहा अशा प्रकारे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. आता या x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. मग एकट्या x ला आपण इक्वल टू च्या लेफ्ट हँड साइडला ठेवूयात आणि 2300 ला इक्वल टू च्या राईट हँड साइडला पाठवून देऊयात. इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे ना, इकडे गेला की डिव्हिजन मध्ये चेंज होणार. सो x इज इक्वल टू 345 into 100 डिवाइडेड बाय 2300. आता हे 2 zeros कट होणार, हे 2 zeros कट होणार. 23 ने 345 ला डिवाइड करा. येतो का 23 चा टेबल. आय होप तुम्हाला 23 चा टेबल येत असणार आहे. आणि जर नसेल येत तर हा रेफर करा. हे पहा 23 आणि इथे आहे 345. सो चला 23 ने 345 ला डिवाइड करूयात. सो 23 1 जार 23. आता 34 मधून 23 सबट्रॅक्ट केल्यानंतर किती रिमेनिंग राहतात, रिमेनिंग राहतात 11. 11 आणि हे 5 किती झाले, 115 115. 23 च्या टेबल मध्ये 115 कोणत्या प्लेसवर आहे, तर 5th प्लेसवर आहे. हे पहा 5th प्लेसवर आहे, हो ना. सो 23 5 जार 115. सो x ची व्हॅल्यू इथे आपल्याला काय मिळालेली आहे, 15. राईट करूयात, x इज इक्वल टू 15. आणि x म्हणजे काय आहे, x म्हणजे आपण काय घेतलेला आहे, जेव्हा मार्क प्राइस 100 असेल तेव्हा डिस्काउंट आपण x घेतलेला आहे. म्हणजे पर 100 किती डिस्काउंट मिळाला हे आपण फाइंड आउट केलेलं आहे. इथे x ची किती डिस्काउंट मिळालेला आहे, 15 रुपीज. सो पर 100 किती मिळालेला आहे डिस्काउंट, 15 रुपीज. 15 अपॉन 100 यालाच आपण राईट करतो पर्सेंट फॉर्म मध्ये 15%. आलं लक्षात तुम्हाला कशा प्रकारे आपण या क्वेश्चनचे आन्सर फाइंड आउट केलेले आहे. हे पहा, मार्क्ड प्राइस मिक्सरची 300 रुपीजला आहे. तो कस्टमरने विकत घेतला 1955 रुपीज. म्हणजे सेलिंग प्राइस काय झाली, 1955 रुपीज. मग त्याला किती रुपीजचा डिस्काउंट मिळाला हे आपण कसे फाइंड आउट करतो, तर हा फॉर्म्युला यूज करून. आणि मग 345 रुपीजचा त्याला डिस्काउंट मिळाला कितीवर, तर 2300 रुपीज वर. मग पर 100 त्याला किती डिस्काउंट मिळाला हे आपण हे पहा अशा प्रकारे फाइंड आउट केलेले आहे. पर 100 त्याला 15 रुपीजचा डिस्काउंट मिळाला. याचाच अर्थ किती पर्सेंट डिस्काउंट मिळालेला आहे, तर 15% इतका डिस्काउंट मिळालेला आहे. सो फायनल आन्सर अशा प्रकारे आपण राईट करणार, द पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट ऑफर्ड इज 15%. क्वेश्चन नंबर 6. अ शॉपकीपर गिव्स 11% डिस्काउंट ऑन अ टेलिव्हिजन सेट. एक टेलिव्हिजन सेट आहे
आणि या टेलिव्हिजन सेटसाठी एका शॉपकीपरने 11% डिस्काउंट दिलेला आहे. आता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की डिस्काउंट कशावर दिला जातो, मार्क्ड प्राइसवर डिस्काउंट दिला जातो. सो मार्क्ड प्राइसवर शॉपकीपरने 11% इतका डिस्काउंट दिलेला आहे. डिस्काउंट दिल्यानंतर जी अमाऊंट आपल्याला मिळते त्याला आपण काय म्हणतो, सेलिंग प्राइस, हो की नाही. सो पुढे काय दिलेलं आहे, हेन्स द कॉस्ट प्राइस ऑफ इट इज ₹22,250. देन फाइंड द मार्क प्राइस ऑफ द टेलिव्हिजन सेट. आता कॉस्ट प्राइस हे वर्ड्स पाहून तुम्हाला थोडंसं कन्फ्यूज व्हायला होईल, पण गोंधळून जाऊ नका. हे पहा, मार्क प्राइसवर जेव्हा डिस्काउंट दिला जातो तेव्हा डिस्काउंटची अमाऊंट मार्क प्राइस मधून सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला सेलिंग प्राइस मिळत असते, बरोबर. मग ती सेलिंग प्राइस जी असते ना ती शॉपकीपर साठी असते. शॉप सेल करतो की नाही ती वस्तू. आता हे टेलिव्हिजन सेट शॉपकीपर काय करणार आहे, सेल करणार आहे. म्हणून डिस्काउंट दिल्यानंतर, मार्क्ड प्राइसवर डिस्काउंट दिल्यानंतर जी अमाऊंट तयार होत असते त्याला शॉपकीपरच्या पर्स्पेक्टिव्हने आपण पाहिलं तर त्याला आपण सेलिंग प्राइस असं म्हणतो. तर कस्टमर हा टेलिव्हिजन विकत घेणार आहे, मग कस्टमर काय म्हणणार की मला कॉस्ट प्राइस इतकी इतकी मिळाली. ओरिजिनल प्राइस म्हणजेच मार्क्ड प्राइस या टेलिव्हिजनची, त्यावर 11% डिस्काउंट शॉपकीपरने या कस्टमरला दिला. मग कस्टमरला किती कॉस्ट पडली या टेलिव्हिजनची, तर ₹22,250, हो ना. म्हणून याला कॉस्ट प्राइस असं म्हणायचं. सो लक्षात आलं का, शॉपकीपरच्या पर्स्पेक्टिव्हने आपण जर पाहिलं तर सेलिंग प्राइस आणि कस्टमरच्या पर्स्पेक्टिव्हने जर आपण पाहिलं तर त्यालाच कॉस्ट प्राइस असं म्हणतात. सो सेलिंग प्राइस, कॉस्ट प्राइस दोन्ही सेमच आहे. इतकं कळालं. चला आता या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय काय इन्फॉर्मेशन गिव्हन आहे ते आपण राईट करून घेऊयात. सो गिव्हन इन्फॉर्मेशन आहे, कॉस्ट प्राइस म्हणजे सेलिंग प्राइस दिलेली आहे ₹22,250. राईट करून घेऊयात. डिस्काउंट दिलेला आहे 11% आणि फाइंड आउट काय करायला सांगितलेलं आहे आपल्याला, तर मार्क्ड प्राइस फाइंड आउट करायला सांगितलेली आहे या टेलिव्हिजन सेटची. मग आता इथे 11% इतका डिस्काउंट मार्क्ड प्राइसवर दिलेला आहे. सो ते स्टेटमेंट आपण इथे राईट करून घेऊयात. 11% डिस्काउंट इज गिव्हन ऑन मार्क प्राइस. आता 11% याचा काय अर्थ होतो, पर्सेंट म्हणजे पर 100. पर 100 किती रुपीजचा डिस्काउंट आहे, तर 11 रुपीजचा डिस्काउंट आहे. मग आपण इथे राईट करूयात, देअरफॉर इफ मार्क्ड प्राइस इज 100 रुपीज देन सेलिंग प्राइस इज. आता जर मार्क्ड प्राइस 100 रुपीज असेल, 11% म्हणजे पर 100 11 रुपीजचा डिस्काउंट आहे. मग आपण काय इथे मानलेलं आहे की जर 100 रुपीज इतकी मार्क प्राइस असेल तर सेलिंग प्राइस किती असणार आहे, काय करावं लागेल आपल्याला, 100 रुपीज मागे 11 रुपीजचा डिस्काउंट आहे म्हटल्यावर 100 मधून 11 सबट्रॅक्ट करावे लागतील, मग आपल्याला सेलिंग प्राइस मिळणार आहे. सो 100 मधून 11 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना आपल्याला मिळतात 89 रुपीज, बरोबर. सो जर मार्क प्राइस 100 रुपीज असेल या टेलिव्हिजनची, असं आपण इमॅजिन करतोय की पर 100 11% आहे ना, म्हणून या टेलिव्हिजनला जर आपल्याला पैसे द्यायचे आहेत विकत घेण्यासाठी तर पर 100 आपल्याला किती सेलिंग प्राइस मिळणार आहे, 89 रुपीज. पर 100 आपल्याला 89 रुपीज शॉपकीपरला द्यावे लागतील. मग आता पर 100 89 रुपीज द्यावे लागतील म्हटल्यावर इथे काय दिलेलं आहे, सेलिंग प्राइस 22,250 रुपीज आणि मार्क प्राइस विचारलेला आहे. मग मार्क प्राइसला आपण एक्स म्हणूयात आणि सेलिंग प्राइस और कॉस्ट प्राइस तर आपल्याकडे आहेच आहे. सो इथे नेक्स्ट स्टेटमेंट आपण राईट करूयात, लेट द मार्क्ड प्राइस बी एक्स व्हेन सेलिंग प्राइस इज 22,250. आलं का तुमच्या लक्षात. हे पहा, जेव्हा सेलिंग प्राइस 89 आहे तेव्हा मार्क प्राइस 100 रुपीज आहे. मग आता जेव्हा सेलिंग प्राइस 22,250 आहे तेव्हा मार्क्ड प्राइस आपण एक्स म्हटलेला आहे. चला तर मग याचे इक्वेशन आपण मांडूयात आणि ते इक्वेशन सॉल्व्ह करूयात. इक्वेशन सॉल्व्ह केले की आपल्याला एक्स ची व्हॅल्यू मिळणार आहे आणि एक्स आपण काय म्हटलेला आहे, मार्क प्राइस. सो अशा प्रकारे आपण आपल्या या क्वेश्चनचे इझिली आन्सर फाइंड आउट करणार आहोत. सो कशा प्रकारे इक्वेशन आपण मांडणार आहोत इथे, हे पहा, जेव्हा मार्क्ड प्राइस एक्स आहे तेव्हा सेलिंग प्राइस काय आहे 22,250 आणि जेव्हा मार्क्ड प्राइस 100 आहे तेव्हा सेलिंग प्राइस काय आहे 89 रुपीज. आता हे इक्वेशन सॉल्व्ह करूयात. क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आपण. सो 89 इंटू एक्स इज इक्वल टू
22,250 इंटू 100. आता या x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. मग एकट्या x ला आपण इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला ठेवणार आणि या 89 ला इक्वल टू च्या राईट हँड साईडला पाठवणार. आता इथे हा मल्टिप्लिकेशन मध्ये आहे की नाही, मल्टिप्लाय होतो या x बरोबर म्हटल्यावर हा जेव्हा याची साईड चेंज करेल, लेफ्ट हँड साईडचा राईट हँड साईडला जाईल, तेव्हा तो डिव्हिजन मध्ये चेंज होणार. सो कशा प्रकारे राईट करणार, x इज इक्वल टू राईट हँड साईडला जे आहे ते ॲज इट इज राईट करून घेणार आणि डिवायडेड बाय 89. इथे कट करण्यासाठी काहीच नाहीये. मग आता डायरेक्ट आपण काय करूयात, 89 ने 22,250 ला डिवाइड करूयात. आता 89 चा टेबल तर आपल्याला कोणाला येत नाही, मग आपण 1 बाय 1 ट्राय करूयात की कशा प्रकारे आपल्याला या इतक्या मोठ्या नंबरला डिवाइड करता येणार आहे 89 ने. सो सगळ्यात आधी आपण काय करूयात, 89 2 जा करून पाहूयात. सो हे पहा, 89 2 जा केलं तर आपल्याला आन्सर मिळतं 178. बरोबर. मग इथे आपल्याला आधी सगळ्यात आधी या 3 डिजिट्सला डिवाइड करायचं ना, 222 ला. सो इथे आपल्याला आलेला आहे 178. मग हा जरा जास्त छोटा नंबर वाटतोय, मग आपण काय करूयात, 89 3 जा किती येतं ते पाहूयात. सो 89 3 जा येतं 267. आता 267 हा नंबर 222 पेक्षा मोठा आहे, हो ना, म्हणून आपल्याला काय करावं लागणार आहे, आता 89 2 जाच घ्यावं लागणार आहे. सो 89 1 जार 89 अँड 89 2 जार 178. आता 222 मधून 178 सबट्रॅक्ट करूयात. 222 मधून 178 सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतं 44. सो 44 आणि हा 5 किती झाला, 445. आता 89 च्या टेबलमध्ये 445 कोणत्या प्लेसवर येतं ते आपण जरा चेक करूयात. आता युनिट प्लेसवर जर 5 आलेला आहे, 445 च्या युनिट प्लेसवर 5 आहे म्हटल्यावर आपण 89 5 जार करून पाहूयात. सो 89 5 जार येतं 445. येस. सो इथे आपण 5 ने 5 चा इथे भाग घालवू शकतो. सो 89 5 जार 445 आलेला आहे. आणि आता 89 0 जार 0 राईट करूया तिथे 0. सो 250 इथे आपले आन्सर आलेले आहे. आणि रिमेनिंग काय आहे आता इथे, x इज इक्वल टू 250 इंटू 100. मल्टिप्लिकेशन करा. मल्टिप्लिकेशन किती इझी आहे, काय करायचं आपल्याला, फक्त 100 चे 2 zeros इथे देऊन टाकायचे आहेत. सो x इज इक्वल टू 25,000 आणि x म्हणजे काय तर मार्क प्राइस किती आलेला आहे 25,000. पाहिलात किती इझिली आपण या क्वेश्चनचे आन्सर आपले फाइंड आउट केलेले आहे. तुम्हाला कळालं का कसे आपण फायनल आन्सर पर्यंत आपल्या पोहोचलेलो आहोत. हे पहा, क्वेश्चन मध्ये मार्क प्राइस दिलेली नव्हती, ती आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेली होती, पण डिस्काउंट दिलेला होता आणि सेलिंग प्राइस दिलेली होती. डिस्काउंट म्हणजे पर 100 किती, डिस्काउंट 11% दिलेला होता ना, म्हणजे पर 100 11 रुपीजचा डिस्काउंट आपल्याला दिलेला होता. मग सेलिंग प्राइस काय असणार आहे 89 रुपीज पर 100 रुपीज मागे. सो मग आपण काय केलं, अशा प्रकारे हे इक्वेशन मांडलं. मार्क प्राइसला आपण x घेतलं, सेलिंग प्राइस तर क्वेश्चन मध्ये दिलेलीच होती आणि पर 100 टेलिव्हिजनची कॉस्ट काय होती 89 रुपीज. सो हे इक्वेशन आपण सॉल्व्ह केलं आणि मग आपल्या मार्क प्राइसची व्हॅल्यू इथे आपण फाइंड आउट केलेली आहे. चला फायनल आन्सर इथे राईट करूयात. द मार्क प्राइस इज 25,000 रुपीज. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 7 मध्ये ही आपल्याला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. आफ्टर ऑफरिंग डिस्काउंट ऑफ 10%, 10% इतका डिस्काउंट दिलेला आहे मार्क प्राइसवर. 10% म्हणजे पर 100 रुपीज, म्हणजे प्रत्येक 100 रुपीज मागे 10 रुपीजचा डिस्काउंट दिलेला आहे. म्हणजे सेलिंग प्राइस काय होणार इथे 90 रुपीज. 100 रुपीजची वस्तू आहे, 10 रुपीजचा डिस्काउंट आपल्याला दिला, याचाच अर्थ आपल्याला शॉपकीपरला किती रुपीज द्यावे लागतील तर 100 मधून आपण 10 मायनस करणार, 90 रुपीज द्यावे लागतील. सो 90 रुपये काय झाली सेलिंग प्राइस और वी कॅन से कॉस्ट प्राइस. अ कस्टमर गेट्स टोटल डिस्काउंट ऑफ 17 रुपीज. क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. आफ्टर ऑफरिंग डिस्काउंट ऑफ 10% ऑन मार्क प्राइस, अ कस्टमर गेट्स टोटल डिस्काउंट ऑफ 17 रुपीज. एक वस्तू आहे, त्या वस्तूवर 10% इतका डिस्काउंट दिल्यानंतर कस्टमरला किती डिस्काउंट मिळालेला आहे 17 रुपीजचा, म्हणजे 10% म्हणजे 17 रुपीज इथे झालेला आहे. टू फाइंड द कॉस्ट प्राइस फॉर द कस्टमर,
fill in the following boxes with appropriate numbers and complete the activity. क्वेश्चन तुम्हाला कळलेला आहे का? काय दिलेलं आहे या क्वेश्चन मध्ये की एक वस्तू आहे, त्या वस्तूवर 10% इतका डिस्काउंट दिलेला आहे. 10% म्हणजेच 17 रुपीज आहे. 17 रुपीज इतका डिस्काउंट त्याला मिळालेला आहे. मग आता ही खालची ऍक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायची आहे. सपोज मार्क प्राइस ऑफ द आयटम 100 रुपीज. तुम्हाला माहित आहे आपण प्रत्येक वेळी काय करतो, असं मानतो की ती जी वस्तू आहे त्याची मार्क प्राइस 100 रुपीज आहे. 100 रुपीजच का घेतो, कारण ते मग आपल्याला सोपं जातं पुढे सॉल्व्ह करायला. Therefore, for customer that item costs dash minus dash is equal to 90 rupees. आता हे पहा 10% इतका मार्क्ड प्राइस वर त्याला डिस्काउंट मिळालेला आहे. 10% म्हणजे पर 110 रुपीजचा, हो ना. म्हटल्यावर पर 110 रुपीज याचाच अर्थ कस्टमरला कॉस्ट प्राइस और सेलिंग प्राइस काय मिळणार, तर पर 110 रुपीज म्हटल्यावर 100 मधून आपण 10 सबट्रॅक्ट करणार, मग त्याला किती पडणार सेलिंग प्राइस और कॉस्ट प्राइस 90 रुपीज. Hence, when the discount is dash, then the selling price is dash rupees. मग याचाच अर्थ काय झाला, when the discount is 10 rupees, जर डिस्काउंट 10 रुपीज असेल तर सेलिंग प्राइस किती झालेली आहे 90 रुपीज. आता क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, डिस्काउंट किती रुपीजचा आहे 17 रुपीजचा आहे, हो ना. सपोज when the discount is 17 रुपीज, the selling price is x रुपीज. आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे, सेलिंग प्राइस फाइंड आउट करायची आहे की नाही. सो चला फाइंड आउट करूयात. कशा प्रकारे करणार आता हे पहा, आपण इथे कम्पेअर केलं की नाही. जर ती वस्तू 100 रुपीजला असेल आणि 10%चा डिस्काउंट असेल तर त्या वस्तूची सेलिंग प्राइस किती होणार आहे 90 रुपीज, बरोबर. मग आता इथे डिस्काउंट 17 रुपीजचा आहे, मग सेलिंग प्राइस किती होईल ते फार इझिली आपल्याला काढता येणार आहे. आपण इक्वेशन मांडतो की नाही, कशा प्रकारे इक्वेशन आपण मांडतो, तर हे पहा 17 रुपीज हे काय आहे डिस्काउंट आहे, हो ना. आणि एक्स काय आपल्याला एक्स फाइंड आउट करायचे म्हणजे सेलिंग प्राइस फाइंड आउट करायची आहे. मग जेव्हा 10 रुपीज इतका डिस्काउंट होता तेव्हा सेलिंग प्राइस काय होती 90 रुपीज. सो आपण इथे अशा प्रकारे इक्वेशन मांडूयात. जेव्हा 10 तेव्हा सेलिंग प्राइस, डिस्काउंट 10 तेव्हा सेलिंग प्राइस 90 रुपीज. ओके, डिस्काउंट 70 तेव्हा सेलिंग प्राइस किती, त्याला आपण एक्स घेतलं. आणि आता डिस्काउंट 10 तेव्हा सेलिंग प्राइस 90 हे आपल्याला माहित आहे. सो हे इक्वेशन आपलं मांडून झालेलं आहे, तेच इथे आपण या बॉक्सेस मध्ये फिल करूयात. आणि हे इक्वेशन आता सॉल्व्ह कसं करायचं, एकतर तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करून मग पुढची स्टेप घ्या, किंवा डायरेक्टली इथेच या एक्स ची व्हॅल्यू आपण अशा प्रकारे सुद्धा फाइंड आउट करू शकतो. या एक्स ला एकट्याला इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला ठेवायचं. हे पहा अशा प्रकारे लेफ्ट हँड साईडला ठेवला तर 17चं काय करायचं, हा डिव्हिजन मध्ये आहे की नाही, इक्वल टू च्या राईट हँड साईडला जाईल तेव्हा मल्टिप्लिकेशन मध्ये चेंज होणार. सो 90 into 17 डिवाइडेड बाय 10. आता इथे हा 0 कट होणार, हा 0 कट होणार. 17 9 जार 153, हो ना. सो x इज इक्वल टू काय आलेलं आहे 153. ते इथे आपल्याला ऑलरेडी दिलेलंच आहे, हो ना. आता इथे हे पहा हीच स्टेप आहे की नाही इकडे. सो फिल करूयात आपण 90 into 17 डिव्हिजन मध्ये 10 आणि आन्सर मग इथे आपलं काय आलेलं आहे 153. पाहिलं किती इझी आहे. आपल्याला काय करायचं असतं, पर्सेंट दिलेलं आहे की नाही, मग पर 100 ती वस्तू कितीला असेल ते आपण फाइंड आउट करायचं. आता 10% म्हणजे पर 100 ती वस्तू कितीला पडणार, 10% म्हणजे 100 मधले 10 आपण सबट्रॅक्ट करणार. मग सेलिंग प्राइस झाली 90 रुपीज. मग क्वेश्चन मध्ये जे आपल्याला दिलेलं आहे त्यानुसार आपण आपला आन्सर अशा प्रकारे फाइंड आउट करायचा आहे. आता क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलं होतं, डिस्काउंट इन रुपीज दिलं होतं, हो की नाही. मग आता इथे 10 रुपीजचा जर डिस्काउंट असेल तर सेलिंग प्राइस आपल्याला 90 रुपीज पडलं, हो ना. मग 17 रुपीजचा जर डिस्काउंट आहे तर सेलिंग प्राइस आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग सेलिंग प्राइसला एक्स घ्यायचं, इक्वेशन मांडायचं, ते इक्वेशन सॉल्व्ह करायचं, एक्स ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे. आणि एक्स म्हणजेच आपण इथे घेतलेलं असतं सेलिंग प्राइस और जे काही घेतलेलं आहे ते आपण अशा प्रकारे फार इझिली फाइंड आउट करत असतो. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. अ शॉपकीपर डिसाइड्स टू सेल अ सर्टन आयटम ॲट अ सर्टन प्राइस. एक शॉपकीपर आहे, त्याने विशिष्ट थिंगची किंमत ठरवलेली होती की इतकी इतकी या वस्तूची किंमत असणार आहे. He tags the price on the item by increasing the decided price by 25%. आता त्या वस्तूची किंमत त्याने काय जी ठरवलेली होती त्यापेक्षा 25% ने त्याने जास्त मार्क्ड प्राइस वर लावलं, टॅग प्राइस वर लावलं. While selling the item, he offers 20% डिस्काउंट. आणि जेव्हा तो ती थिंग विकत होता तेव्हा त्याने कशा प्रकारे विकली, तर 20% डिस्काउंटने ती थिंग त्याने विकली.
फाइंड हाऊ मेनी मोर ऑर लेस पर्सेंट ही गेट्स ऑन द डिसाइडेड प्राइस. आता इथे आपल्याला विचारलेलं आहे त्याने जी डिसाइड केलेली प्राइस होती त्यापैकी त्याला किती कमी मिळाले किंवा किती जास्त पर्सेंट मिळाले. सो हा क्वेश्चन समजून घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊयात. सपोज मी हा एक बॉल घेतलेला आहे, या बॉलची एक विशिष्ट मी किंमत ठरवली की या बॉलचे मी 20 रुपीज घेणार. पण जेव्हा मला हा बॉल सेल करायचा होता तेव्हा मी काय केलं माहितीये का, या बॉलवर जी टॅग प्राइस असते और मार्क प्राइस असते ती माझ्या ठरवलेल्या प्राइस पेक्षा 25% ने मी इन्क्रीज केली. सो ठरवलेली प्राइस काय आहे 20 रुपीज. 20 रुपीजच्या 25% म्हटल्यावर कसं फाइंड आउट करणार. सो 25% ऑफ 20 रुपीज. सो 25% म्हणजे पर 125 ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि 20. आता हा 0 इथे कट होऊन जाणार. 2 5 are 10 and 5 1 are 5 and 5 5 are 25. सो 25% ऑफ 20 रुपीज काय होतं 5 रुपीज. याचाच अर्थ मी किती टॅग प्राइस लावली या बॉलवर डिसाइडेड प्राइस 20 बरोबर आणि त्याच्यावर 25% ऑफ 20 म्हणजेच 5 रुपीज एक्स्ट्रा लावले. सो टॅग प्राइस मी लावली 20 + 5 25 रुपीज. सो या बॉलची मी प्राइस लावली 25 रुपीज. क्वेश्चन कळाला का तुम्हाला काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये. आता पुढे काय विचारले ते पाहूयात. व्हाईल सेलिंग द आयटम ही ऑफर्स 20% डिस्काउंट. आणि जेव्हा त्याला म्हणजे मला हा बॉल सेल करायचा आहे की नाही, एक्झाम्पल थ्रू आपण समजून घेऊयात क्वेश्चन. हा बॉल मला सेल करायचा आहे, याच्यावर मी टॅग प्राइस काय लावली 25 रुपीज. आणि जेव्हा मी तो सेल करत होते तेव्हा मी काय केलं 20%चा डिस्काउंट दिला. आधी मी काय केलं ठरवलेल्या प्राइस पेक्षा 25% प्राइस मी इन्क्रीज केली आणि जेव्हा सेल करायचा होता तेव्हा मी 20%चा डिस्काउंट दिला. फाइंड हाऊ मेनी मोर और लेस पर्सेंट ही गेट्स ऑन द डिसाइडेड प्राइस. मग डिसाइडेड प्राइसच्या किती जास्त किंवा किती कमी पर्सेंट शॉपकीपरला मिळालेले आहेत असा क्वेश्चन आहे. बॉल थ्रू आपण समजून घेतलं होतं की नाही. हे पहा या बॉलची डिसाइडेड प्राइस आपण 20 ठेवली होती. टॅग प्राइस काय केलं 25% ने इन्क्रीज केली. त्यानंतर आपण काय केलं जेव्हा सेल करायचा होता तेव्हा 20%चा डिस्काउंट दिला. मग जी डिसाइडेड प्राइस आहे त्याच्या किती जास्त किंवा किती कमी पर्सेंट मला मिळालेले आहे असा हा क्वेश्चन आहे. कळाला. आता आपण काय करूयात हा जो आपला मेन क्वेश्चन आहे त्याला कशा प्रकारे सॉल्व्ह करायचा आहे ते समजून घेऊयात. हे पहा क्वेश्चन मध्ये सगळ्यात आधी आपण काय पाहायचं असतं गिव्हन इन्फॉर्मेशन काय काय आहे. सो प्राइस इन्क्रीज बाय 25%. त्यानंतर जो डिस्काउंट दिलेला आहे तो किती दिलेला आहे 20%चा डिस्काउंट दिलेला आहे. आता डिसाइडेड प्राइस दिलेली आहे का नाही दिलेली. डायरेक्ट काय दिलेला आहे की जी डिसाइडेड प्राइस आहे त्याच्या 25% इन्क्रीज करून टॅग प्राइस लावलेली आहे. सो डिसाइडेड प्राइस आपण 100 रुपीज घेऊयात. लेट द डिसाइडेड प्राइस बी 100 रुपीज. आता हे पहा 100 रुपीज इतकी मी डिसाइड केली प्राइस आणि जेव्हा टॅग प्राइस लावायची होती मार्क प्राइस त्या वस्तूवर लावायची होती तेव्हा मी कशा प्रकारे लावली तर 25% ने इन्क्रीज करून लावली. सो 100चा 25% म्हणजे किती 25 रुपीज ओनली हो ना. सो इथे आपण राईट करूया डिसाइडेड प्राइस इज इन्क्रीज्ड बाय 25%. सो मार्क प्राइस विल बी 100 + 25. 100 + 25 किती झाले 125. सो मी जी मार्क प्राइस आहे और टॅग प्राइस आहे ती किती लावली 125 रुपीज. आता जेव्हा मला सेल करायचं होतं तेव्हा मी पुन्हा काय केलं 25% ने ते इन्क्रीज केलं आधी मी मार्क प्राइस साठी आणि जेव्हा सेल करायचं होतं तेव्हा मी पुन्हा काय केलं डिस्काउंट दिला 20%चा. सो इथे राईट करूया 20% डिस्काउंट इज गिवन ऑन मार्क प्राइस. हे पहा 125 वर 20%चा डिस्काउंट दिलेला आहे. 20% म्हणजे काय 100 मधले 20 रुपीज हो ना. सो 100 मधले 20 रुपीजचा जर मी डिस्काउंट दिला तर मला जर ती वस्तू 100 ची असेल तर ती वस्तू मला कितीला मिळणार आहे 80 रुपीजला की नाही. मग इथे आपण राईट करूया इफ मार्क प्राइस इज 100 सेलिंग प्राइस इज 80 रुपीज. 100 रुपीज जर मार्क प्राइस ठेवली तर सेलिंग प्राइस काय असते 80 रुपीज असते. मग जर आता मार्क प्राइस 125 रुपीज आहे तर सेलिंग प्राइस फाइंड आउट करण्यासाठी आपण इथे काय करूयात एक्स घेऊयात सेलिंग प्राइसला आणि मग काय करूयात इक्वेशन मांडूयात आणि या एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करूयात. मग सेलिंग प्राइस आपल्याला आपोआपच मिळणार आहे. सो कशा प्रकारे करणार आपण इक्वेशन कशा प्रकारे मांडतो हे पहा. जेव्हा
मार्क प्राइस 125 रुपीज आहे तेव्हा सेलिंग प्राइस आपण एक्स रुपीज घेतलं आणि जेव्हा मार्क प्राइस 100 रुपीज आहे तेव्हा सेलिंग प्राइस 80 रुपीज असते कारण 20% डिस्काउंट दिलेला आहे. हे पहा आपल्याला या एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग एकट्या एक्स ला आपण इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला ठेवूयात आणि 125 ला इक्वल टू च्या राईट हँड साईडला पाठवून देऊयात. आता इथे 125 डिव्हिजन मध्ये आहे, जेव्हा तो त्याची साईड चेंज करेल तेव्हा मल्टिप्लिकेशन मध्ये चेंज होणार. सो कशा प्रकारे राईट करणार, x इज इक्वल टू 80 इंटू 125 आणि इथे 100 जो डिव्हिजन मध्ये आहे तो ऍज इट इज आपण राईट करणार. आता इथे हे पहा, जर तुम्हाला ही स्टेप समजत नसेल की कशा प्रकारे आलं तर तुम्ही काय करायचं आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय. x इंटू 100 इज इक्वल टू 125 इंटू 80. आता x इंटू 100 केलेला आहे की नाही म्हटल्यावर x ला एकट्याला आपण इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला ठेवायचं आणि 100 ला काय करायचं, इक्वल टू च्या राईट हँड साईडला पाठवायचं. मग आपोआप इथे तो डिव्हिजन मध्ये येणार आणि ही स्टेप तुम्हाला मिळणार आहे. सो तुम्ही मधली ती क्रॉस मल्टिप्लिकेशनची जी स्टेप आहे ती राईट केली तरीही चालणार आहे, त्यामुळे तुम्हाला गोष्टी आणखी क्लिअर होत जाते. सो आणि ज्यांना कळत असेल ते डायरेक्टली ही स्टेप सुद्धा राईट करू शकतात, नो प्रॉब्लेम. आता हे पहा, इथे हा झिरो कट होऊन जाणार. त्यानंतर 2 4s are 8 आणि 2 5s are 10. आता या 5 ने 125 ला इझिली डिवाइड करू शकतो. 5 2s are 10. 12 मधून 10 सबट्रॅक्ट केल्यानंतर 2 रिमेनिंग राहतात. सो 2 5 25 झाले इथे. सो 5 5s are 25. आता इथे रिमेनिंग काय आहे, 4 इंटू 25. 25 4s are किती येतं, 25 4s are येतं 100. सो x इज इक्वल टू 100 इथे आपला आन्सर आलेलं आहे. आता पहा, जी डिसाइडेड प्राइस होती ती किती होती, 100 रुपीज आणि त्याला इन्क्रीज केलं 25% ने. मग मार्क प्राइस काय झाली, 125 झाली. त्यानंतर जेव्हा सेल करायचा होता तेव्हा 20% डिस्काउंट दिला, बरोबर. 20% डिस्काउंट या मार्क प्राइस वर दिला. 20% डिस्काउंट दिल्यानंतर सेलिंग प्राइस काय आलेली आहे, 100 रुपीज. सो जी डिसाइडेड प्राइस होती तीच सेलिंग प्राइस आहे. सो इथे हा जो शॉपकीपर आहे त्याला काही प्रॉफिट किंवा लॉस झालेला आहे का, नाही झालेला. सो नेक्स्ट स्टेटमेंट कशा प्रकारे आपण राईट करणार, इफ द डिसाइडेड प्राइस इज 100 रुपीज देन शॉपकीपर गेट्स 100 रुपीज ओनली. Since the decided price of the item is same as the selling price of the item, so the shopkeeper neither makes any profit nor any loss on selling the item. Thus, the shopkeeper gets 0% on the decided price. अशा प्रकारे इथे आपला हा प्रॅक्टिस सेट 9.1 कंप्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.